माझं नाव रोहित आहे आणि मी एका तरुण मुलीची आई आहे. जशी जशी माझी मुलगी मोठी होत होती, ती नेहमीच आपल्या खोलीत बंद राहून अभ्यास करत असे. तिच्या अभ्यासाकडे असलेल्या लक्षामुळे मी खूप खुश होते, कारण ती खूप हुशार होती आणि नेहमी चांगले गुण मिळवत होती. माझे पती या जगात नाहीत. एक रात्री मला स्वप्नात माझे पती दिसले. ते म्हणाले, 2-3 दिवस डिंपलच्या खोलीत बसून बस आणि पहा किती रात्री काय करते. मी त्यांच्या सांगण्यानुसार वागले. पण मी जे पाहिले त्याने माझ्या पायाखाली जमीनच सरकली. मी माझ्या मृत पतीच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते. पण जे काही मी पाहिलं त्याने मला हादरून टाकलं. माझं लग्न वयाच्या 21व्या वर्षी झालं होतं आणि मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होते. म्हणूनच मी कधी दुसरं लग्न केलं नाही. माझं संपूर्ण आयुष्य मी त्यांच्या आठवणींसोबतच घालवायचं ठरवलं. मी एका 8 वर्षाच्या मुलीची आई होते आणि तिचं पालनपोषण मी खूप प्रेमाने आणि मायेने केलं होतं. कारण मला वाटत होतं, की जेव्हा मी मरेन, तेव्हा मी माझ्या पतीला अभिमानाने सांगू शकेन, की मी आपली मुलगी नीट वाढवली. देवाच्या कृपेने माझी मुलगी आता 20 वर्षे झाली आहे. आजूबाजूचे लोक सुद्धा म्हणतात, अपत्य एकच असावं, पण असं हवं डिंपलसारखं. लोक तिचं कौतुक करतात आणि सोबतच माझ्या संस्काराचंही. हे सगळं ऐकून माझं मन अभिमानाने भरून येतं. डिंपल खरोखरच खूपच हुशार आणि चांगली मुलगी आहे. ती दिवसभर अभ्यास करते आणि रात्री सुद्धा अभ्यासच करत राहते. ती इतकी अभ्यास करते, की मला तिच्यावर अजूनच जास्त माया येते. पण मग मला त्या गूढ गोष्टीची आठवण होते, जी मी तिच्यापासून लपवली आहे. मला भीती वाटते, की या गोष्टीमुळे माझ्या आणि डिंपलच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होईल. पण मी काय करू? माझ्या मनात असून सुद्धा मी ती गोष्ट तिला सांगू शकत नाही. म्हणून ती भावना मनातच ठेवून मी गप्प बसते. मी आता इतकंच इच्छिते, की माझ्या मुलीचं लग्न लवकरात लवकर व्हावं. परीक्षेनंतर मी तिचं लग्न लावून द्यावं, असं मला वाटतं, जेणेकरून ती त्या गुपिताजवळ पोहोचू नये. पण डिंपल अजून शिकू इच्छिते. जेव्हा जेव्हा मी तिला लग्नाबद्दल विचारते, तेव्हा ती स्पष्ट नकार देते. ती म्हणते, माझं अजून शिक्षण बाकी आहे. मला काहीतरी मोठं बनायचं आहे. एक दिवस मी संध्याकाळी स्वयंपाक करत होते, तेव्हा माझ्या पतीच्या एका जुन्या मित्राचा फोन आला. ते त्यांच्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण देत होते आणि म्हणाले, की लवकरात लवकर तू आणि डिंपल आमच्याकडे या. आमचं त्यांच्याशी खूप चांगलं नातं होतं. कारण त्या मित्राची बायको माझी खूप जवळची मैत्रीण होती. आम्ही दोघेही एकत्र कॉलेजमध्ये शिकत होतो. ती म्हणाली, माझी एकुलती एक मुलगी संजनाचं लग्न आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला 1 महिना आधीच आमंत्रण देत आहोत. मी म्हणाले, अजय भाऊसाहेब, तुम्ही काळजी करू नका. मी लवकरच तुमच्या घरी येईन. कारण संजना ही माझ्या पतीच्या मित्राची मुलगी होती आणि त्याचबरोबर ती माझ्या मैत्रिणीची मुलगीही होती. खरं तर माझा सुरुवातीपासूनच विचार होता, की अजय भाऊसाहेबांनी आपल्या धाकट्या मुलाचं लग्न माझ्या डिंपलसोबत करावं. कारण तोही डिंपलच्या वयाचा होता आणि त्याला खूप चांगली नोकरीही लागली होती. मला सुरुवातीपासूनच अजय भाऊसाहेबांचा धाकटा मुलगा खूप आवडत होता. तो दिसायलाही छान होता आणि त्याचं आणि डिंपलचं जोड एकदम मस्त वाटायचं. अजय भाऊसाहेबांना 2च मुलं होती. मुलगी संजना, जिचं लग्न आता ठरलेलं होतं आणि नंतर मुलगा. मला खात्री होती, की माझी मुलगी त्या घरात खूप सुखात राहील. मी पटकन जेवण तयार केलं आणि उठून डिंपलच्या खोलीकडे गेले. मी जसं दरवाजा उघडण्यासाठी हात पुढे केला, तसं ते पाहून मी चकित झाले, की डिंपलने तर आतून खोली बंद केली होती. मी जोरजोरात दरवाजा ठोठावला. काही वेळाने दरवाजा उघडला गेला. माझ्या मुलीला घाम फुटला होता आणि ती खूप घाबरलेली वाटत होती. मी विचारलं, काय झालं डिंपल? तू खोली आतून का बंद केली होतीस? आणि एवढा वेळ का लागला उघडायला? ती म्हणाली, आई, मी बाथरूममध्ये अंघोळ करत होते. मी म्हणाले, ठीक आहे, ते जाऊ दे. इकडे ये आणि माझ्या जवळ बस. मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि तिला सोफ्यावर घेऊन बसले. मी म्हणाले, तुला माहिती आहे का ग? तुझे लाडके अजय काका यांचा फोन आला होता. ते आपल्याला संजनाच्या लग्नासाठी बोलावत आहेत. तू तुझी पॅकिंग सुरू कर. 2 दिवसांनी आपण निघणार आहोत. हे ऐकताच डिंपलच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. ती एकदम फिकट झाली. ती म्हणाली, आई, मी जाऊ शकत नाही. तिचं बोलणं ऐकून मला खूप राग आला आणि मी म्हटले, का? का नाही जाऊ शकत तू? ती म्हणाली, आई, माझे परीक्षेचे दिवस सुरू होणार आहेत. मला अभ्यास करायचा आहे आणि मी कोणत्याही परिस्थितीत माझं शिक्षण थांबवू शकत नाही. मी म्हटले, बेटा, समजून घे. तू तुझ्या सगळ्या पुस्तकांसोबत तिथे जा. तिथे जाऊन तू आरामात अभ्यास करू शकते. यात काहीच मोठी गोष्ट नाही.
पण लग्नाला जाणं फार महत्वाचं आहे. कारण मी तुझ्यासाठी संजनाचा भाऊ चिराग पसंत केलाय. तुम्ही दोघं एकमेकांना भेटलात तरच पुढे काही ठरवता येईल. ती माझ्याकडे रिकाम्या डोळ्यांनी बघत म्हणाली, आई, मी आता लग्नासाठी पात्र राहिले नाही. डिंपलचं हे बोलणं मला फारच वाईट वाटलं. मी रागाने म्हणाले, हे काय म्हणतेस तू? ती घाबरली आणि म्हणाली, आई, मी तुला किती वेळा सांगितलंय की मला शिकून मोठं व्हायचं आहे. मी तिचं ते बोलणं ऐकून फक्त तिच्याकडे पाहत राहिले. दुसऱ्या दिवशीही मी खूप प्रयत्न केले की माझी मुलगी लग्नाला यायला तयार होईल, कारण मला तिला सोबत घेऊन जायचं होतं. मी तर इतकंही म्हणाले की जर तू लग्नाला जाणार नाहीस तर मी सुद्धा जाणार नाही. पण तरी सुद्धा तिनं माझं ऐकलं नाही. मी आधीपासूनच माझी मैत्रीण कल्पना याच्या घरी जायचं ठरवलं होतं. पण माझ्या मुलीला समजवण्यात वेळ गेला म्हणून मी जाऊ शकले नाही. आता लग्नाला फक्त 5 दिवसच उरले होते. त्यामुळे मला जबरदस्तीने माझी सगळी तयारी स्वतःच करावी लागली. माझ्या पतीच्या जुन्या मित्रासोबत आणि माझ्या जुन्या मैत्रिणीसोबतचं हे नातं खूप जुनं होतं. मी ते खराब करू इच्छित नव्हते. मी डिंपलला सांगितलं की मी शेजारी सांगणार आहे की ते 1 आठवड्यासाठी तुझ्या सोबत राहतील. डिंपल चिडून म्हणाली, आई, मला कुठल्या शेजारणीची गरज नाही. मी एकटी राहू शकते. जर त्यांनी माझ्या खोलीत झोपायचं ठरवलं तर मी काय करणार? मला अभ्यासात अडचण येईल. मी रागाने म्हटले, डिंपल, अभ्यासासोबतच आई वडिलांचा मान राखणं आणि त्यांचं ऐकणं हेही खूप गरजेचं असतं. मग सांग, तुझ्या खोलीत असं काय आहे की तिथं कोणी झोपू शकत नाही? तुला जर खरोखरच अडचण वाटली तर तू बाहेर सोफ्यावर बसून अभ्यास कर. डिंपल म्हणाली, आई, तुला माहिती ना की मी एकटी असते तेव्हाच मला अभ्यासात लक्ष केंद्रित करता येतं. कोणी समोर असेल तर मी डिस्टर्ब होते. मी म्हणाले, ठीक आहे, मग शेजारी माझ्या खोलीत झोपतील आणि तू तुझ्या खोलीत निवांत अभ्यास कर. खूप मेहनतीनं लग्नासाठीची सगळी तयारी पूर्ण झाली. मला माहीत होतं की अजय भाऊसाहेब आणि कल्पना माझ्या डिंपलबद्दल नक्कीच विचारणार. जसं मी लग्नाच्या घरी पोहोचले, अजय भाऊसाहेब म्हणाले, अगं, तुम्ही माझी डिंपलला का नाही आणलं? कल्पनाही त्यांचं समर्थन करत होती. मी थोड्या संकोचात म्हटले, ती अभ्यासात खूप गंभीर आहे. तिचे परीक्षा येणार आहेत म्हणून ती नाही आली. पण तिनं सांगितले की परीक्षेनंतर ती अजय अंकल आणि कल्पना आंटीकडे भेटायला येईल. हे ऐकून अजय भाऊसाहेब म्हणाले, अरे वा, ही तर खूप छान गोष्ट आहे. आणि कल्पना ही म्हणाली, रोहिणी, तू खरंच तुझ्या मुलीचं खूप छान पालन पोषण केलंस. मग अजय भाऊसाहेब माझ्याकडे बघत म्हणाले, वहिनी, लग्नाचा आणि आनंदाचा प्रसंग आहे म्हणून मला ही तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. माझी इच्छा आहे की माझ्या दिवंगत मित्राची मुलगी माझ्या घरी सून म्हणून यावी. मला डिंपलला चिरागच्या पत्नीच्या रूपात पाहायचं आहे. ही गोष्ट ऐकून कल्पनाही खूप खुश झाली. ती म्हणाली, जसं संजनाचं लग्न पार पडलं तसं मी तुझ्या घरी डिंपलसाठी चिरागचा रिश्ता घेऊन येईल. हे ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी अजय भाऊसाहेब आणि कल्पनाला म्हटले, तुम्ही दोघांनी माझ्या मनातली गोष्ट बोलून दाखवली. ही बातमी ऐकून मी खूप आनंदी झाले. अजय भाऊसाहेब तर आनंदाने पुढे निघून गेले. पण कल्पनानं मला मिठीत घेतलं आणि म्हणाली, आपली मैत्री आता नात्यात बदलू दे. यामुळे आपली नाळ आणखीन घट्ट होईल. संजनाचं लग्न खूप छान झालं होतं आणि आम्ही खूप मजाही केली होती. लग्नाची सगळी विधी व्यवस्थित पार पडली आणि नंतर मी माझ्या घरी परत आले. शेजारची अंजली डिंपल बद्दल खूप खुश होती. ती म्हणाली, तुझ्या मुलीसारखी सुसंस्कृत आणि समजूतदार मुलगी मी कधीच पाहिली नाही. हे ऐकून माझं मन भरून आलं. मी अंजलीचे आभार मानले आणि म्हटलं, तुझं खूप खूप आभार की माझ्या अनुपस्थित तू माझ्या मुलीची काळजी घेतलीस. मी तिला एक गिफ्ट दिलं आणि मग ती आपल्या घरी निघून गेली. मी डिंपलला सांगितलं की अजय अंकल आणि कल्पना आंटी यांनी तुझं चिरागसाठी हात मागितलाय. त्यांना वाटतं की तुझं आणि चिरागचं लग्न व्हावं. हे ऐकून डिंपल खुश झाली नाही. उलट तिने मला एक विचित्र नजरेने बघितलं आणि म्हणाली, आई, तू नेहमी फक्त पप्पांच्या एका मित्राबद्दल बोललीस. पण मला आठवतं लहानपणी आपल्या घरी अजय अंकल सोबत अनुराग अंकलही यायचे. पण ज्या दिवशी पप्पा गेले त्या दिवसापासून अनुराग अंकलनं आपल्याकडं यायचं थांबवलं. पप्पा गेले म्हणून काय अनुराग अंकलही मरण पावले का?
मग तू त्यांच्याबद्दल एक शब्द का बोलली नाहीस? डिंपलच्या या प्रश्नानं माझ्या जुन्या जखमा परत उफाळून आल्या. मी रागाने म्हणाले, हो, नाही सांगितलं मी तुला अनुरागबद्दल. पण आज सांगते, तुझ्या वडिलांनी माझ्यासोबत प्रेमविवाह केला होता. त्यांच्या कुटुंबाला आमचं लग्न मान्य नव्हतं. आणि दुसरीकडे तुझे अनुराग अंकल लहानपणापासून आमच्या घरी येत होते. आमचं लग्न झालं त्यांच्या काही महिन्याआधीच अनुरागचं लग्न झालं होतं. पण तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोनं आमच्या घरात एवढे वाद निर्माण केले की माझ्या सासरच्यांनी माझ्याशी द्वेष करायला सुरुवात केली. ते मला घराबाहेर काढायला निघाले होते. मी बेसहारा होते. आई वडील नव्हते. कोणाकडे जायचं? मी माझं म्हणणं मांडलं. पण अनुरागच्या पत्नीने माझ्या नावानं इतकं विष भरलं होतं की कोणाचाही माझ्यावर विश्वास राहिला नव्हता. मी ठामपणे म्हणाले, हे घर माझ्या नवऱ्याचं आहे. मी इथून जाणार नाही. त्यांनी माझ्या विरुद्ध सगळे प्रयत्न केले आणि शेवटी मला हार मानावी लागली. कारण तू माझ्यासोबत होतीस. त्या दिवशी मी ठरवलं की अनुराग आणि त्याच्या घरच्यांशी मी कुठलाही संबंध ठेवणार नाही. मी त्याच्या बायकोमुळे बेसहारा झाले. तेव्हा तू 5 वर्षाची होतीस. माझ्यावर जे आरोप झाले ते सगळे केवळ अनुरागच्या पत्नीच्या सांगण्यावरून. आणि अनुरागला माहिती होतं की मी निर्दोष आहे, तरीही तो गप्प राहिला. त्याच्या पत्नीचा एकच हेतू होता, ती माझ्या सौंदर्यावरून माझ्यावर जळायची. कारण ती स्वतः फार सुंदर नव्हती. त्यामुळे तिनं माझ्या सासऱ्यांना आपल्या बाजूला वळवलं. देवाचं धन्यवाद की तुझ्या काकांनी आमचं खंबीरपणे साथ दिली. त्यांनी आमचं वाटप करून दिलं. त्या पैशातून आपण हे घर घेतलं. तुझे आजोबा आजी खूप मतलबी होते. तुझ्या पप्पांचे चांगला पगार होता म्हणून ते त्यांना भरपूर पैसे पाठवायचे. तेव्हा आम्ही त्यांना चांगले वाटायचो. पण पप्पा गेल्यावर त्यांची पत्नी आणि मुलगी म्हणजे आपण त्यांच्यासाठी बेकार झालो. फक्त तुझे काका काकूच खरे आपले आहेत. ते अजूनही आपल्याशी नातं ठेवतात आणि संकटात आपली साथही देतात. पण तुझे आजोबा आजी अनुरागच्या पत्नीच्या बोलण्यात आले आणि त्यांनीच आपल्याला घराबाहेर काढलं. त्यामुळेच तुझे आजोबा आणि आजी तुला त्यांच्या जवळ ठेवण्याचा खूप प्रयत्न करत होते. पण मी ठामपणे नकार दिला. तेव्हा त्यांनी मला धमकवायला सुरुवात केली. ते म्हणाले की ते तुला माझ्यापासून जबरदस्तीने हिरावून घेतील. त्यांच्या धमक्यांनी मी हादरून गेले. म्हणून मी थेट पोलिसात जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस जेव्हा तुझ्या आजोबा आजींच्या घरी गेले, तेव्हा तुझ्या काकांनी प्रसंग हाताळला आणि पोलिसांना परत पाठवले. कारण ते समजूतदार होते. त्यांना माहीत होतं की जर ही गोष्ट पसरली तर गावात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची बदनामी होईल. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आई वडिलांना समजावलं की त्यांनी आम्हाला शांततेत जगू द्यावं. त्यानंतर तुझे आजोबा आजींनी आपला नाद सोडला आणि आपण शांतपणे जगायला लागलो. मी या घरात पूर्णपणे राहायला आले. त्या दिवसानंतर सुद्धा ते लोक कधीतरी त्रास द्यायला यायचे. पण तुझे काका सगळं नीट सांभाळायचे. त्यांनी मला त्रास देण्याचा खूप प्रयत्न केला. ते मला घाबरवायचे, धमकवायचे. एवढंच नाही तर त्यांनी कोर्टातून तुझी कस्टडी घेण्यासाठी मला ब्लॅकमेल सुद्धा केलं. पण मोठ्या अडचणीतही तुझ्या काकांनी सगळं नीट हाताळलं. जर ते माझा आधार झाले नसते तर आज मी आणि तू कोणाच्या तरी घरी झाडू भांडी करत असतो. म्हणूनच मी आजपर्यंत तुला तुझे आजोबा आजी अनुराग आणि त्याची बायको यांच्याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. मी असं यासाठी केलं की तुझं मन त्यांच्याविषयी कधीच कटू होऊ नये. हे ऐकून डिंपलचा चेहरा उतरला. ती खूप व्यथित झाली आणि मी शांतपणे उठून माझ्या खोलीत आले. आजही त्या सगळ्या जुन्या घटना माझ्या डोळ्यासमोर येतात. माझ्या पतीची खूप आठवण येते. माझ्या तिजोरीत अजूनही त्याचं प्रेमपत्र, त्यांच्यासोबतचे फोटो, त्यांच्या आठवणीच्या सगळ्या खुणा जपून ठेवलेल्या आहेत. मी एकेका गोष्टीकडे पाहून रडत होते. कधी त्यांच्या प्रेमपत्रांना वाचून रडत होते, तर कधी त्यांना अलगद उचलत होते. मी अगदी काळजीपूर्वक सगळ्या आठवणी पाहत होते. तेवढ्यात अचानक माझी नजर त्यांच्या डायरीकडे गेली. पण त्यातील एक डायरी गायब होती, जी खास त्यांची होती. माझ्या नवऱ्याला डायरी लिहिण्याची खूप हौस होती. ती निळा कव्हर असलेली डायरी कुठे गेली होती हेच मला समजत नव्हतं. माझं मन घाबरून गेलं. मी सगळी तिजोरी पालथी घातली. माझ्या खोलीत शोधाशोध केली, पण ती डायरी कुठेच मिळाली नाही. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ही डायरी कुठे डिंपलच्या हाती तर नाही ना लागली? कारण त्या डायरीत डिंपलच्या आयुष्याचा एक फार मोठा गुपित लिहिलं होतं. माझी मुलगी कॉलेजला जायची आणि तिथून येऊनही ती दिवसभर अभ्यास करत बसायची.
ती माझी प्रत्येक गोष्ट ऐकायची. पण गेल्या 1 महिन्यापासून ती खूप बेचैन आणि विचित्र वागायला लागली होती. तिनं सगळं काही सोडून दिलं होतं आणि सतत चिडचिड करत राहायची. ती माझं बोलणंही ऐकत नसे. तिच्या या वागण्यामुळे मी खूप चिंतेत पडले होते. म्हणून मी मनात ठरवलं होतं, की एकदा तिच्या खोलीची नीट तपासणी करीन. हे सगळं मी रात्रभर विचार करत होते आणि विचार करता करता झोपून गेले. मी गाढ झोपले असताना मला एक स्वप्न पडलं, ज्यात माझे पती मला भेटायला आले होते. ते म्हणाले, "रोहिणी, 2-3 दिवस डिंपलच्या खोलीत लपून बस आणि पहा ती काय करते." जेव्हा मी उठले, तेव्हा मला हे स्वप्न खूपच विचित्र वाटलं आणि मी हादरून गेले. इतक्या वर्षांनी माझे पती माझ्या स्वप्नात आले होते आणि इतकं विचित्र सांगून गेले होते. मला खूप काळजी वाटायला लागली, की कदाचित माझी मुलगी कुठल्यातरी अडचणीत असावी. म्हणून मी उठून लगेच तिच्या खोलीकडे गेले. दरवाजा उघडण्यासाठी मी हात पुढे केला आणि पाहते तर काय, रात्रीच्या त्यावेळेस खोलीत आतून लॉक होती. मला हे पाहून फारच आश्चर्य वाटलं, कारण यापूर्वी कधीच तिनं खोली बंद केली नव्हती. सकाळ झाली तेव्हा मी डिंपलला विचारलं, "काल रात्री तू खोली का बंद केली होतीस?" ती थोडी घाबरत म्हणाली, "आई, तू रात्री माझी जासूसी करते का?" मी थोडं हसून म्हटले, "अगं नाही गं, काल रात्री मला भीती वाटत होती म्हणून मी तुझ्या जवळ आले." ती म्हणाली, "मला माहित नाही तुला खरंच भीती वाटते की नाही, पण आता मला मात्र तुझीच भीती वाटायला लागली आहे." मी हसले खरी, पण तिचं वागणं आणि माझ्या पतीचं स्वप्न हे सगळं मला आतून अस्वस्थ करत होतं. म्हणून मी नक्की केलं, की मी माझ्या मयत पतीच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करणार नाही. त्या रात्री मी डिंपलच्या खोलीत जाऊन तिच्या कपाटामागे लपले. ती खोलीत आली, तिनं पुस्तक उघडले आणि अभ्यासाला बसली. ती संपूर्ण वेळ फक्त अभ्यास करत होती. मी कपाटामागून उभी राहून हे सगळं पाहत होते. सकाळी साधारणतः 6 वाजता तिनं आपली पुस्तकं बंद केलं आणि झोपायला गेली. ती 8 वाजता कॉलेजला जायची. त्यामुळे तिला फक्त 1 तासाची झोप मिळाली. पण संपूर्ण रात्रभर असं काहीच घडलं नाही, जे मला धक्का देणारं होतं. सकाळी ती अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यावर मी धावत माझ्या खोलीत परत आले. रात्रभर उभं राहिल्यामुळे माझ्या पायात खूपच दुखायला लागलं होतं आणि संपूर्ण अंग थकून गेलं होतं. मी विचार करू लागले, की मी लहान मुलासारखं एका स्वप्नामागे इतकी घाबरून का वागत आहे? वाटलं की कालचं स्वप्न मला उगाचच घाबरवून गेलं होतं. म्हणून ठरवलं की आज मी डिंपलच्या खोलीत जाणार नाही. पण जसं रात्री मी झोपायला गेले, तसंच माझ्या कानात पुन्हा पुन्हा माझ्या पतीचा आवाज येऊ लागला. "जा रोहिणी, डिंपलच्या खोलीत जा." मी स्वतःचा निर्णय फार काळ पाळू शकले नाही. म्हणून पुन्हा त्या रात्री मी डिंपलच्या खोलीत जाऊन तिच्या कपाटामागे लपले. आज तर माझ्या पायात खूपच वेदना होत होत्या, पण मी सहन करत उभी राहिले, कारण मी माझ्या पतीचा शब्द कधीच टाळला नव्हता. जेव्हा ते जिवंत होते, तेव्हा त्यांनी मला खूप प्रेम दिलं होतं आणि आज ते नाहीत, तरी त्यांचं सांगणं मी कसं दुर्लक्ष करू? मी दिवसभर तिथंच उभी राहिले. माझी मुलगी अभ्यासात गुंग होती. एकामागून एक पुस्तक घेऊन ती वाचत होती. आणि या प्रकारे दुसरी रात्रही शांततेत सरली. मी सकाळी परत माझ्या खोलीत आले आणि विचार करू लागले, की कदाचित हे स्वप्न मला म्हणूनच पडलं असावं, की मी रोज माझ्या पतीच्या आठवणीत हरवून जाते आणि त्यांच्या फोटो पुन्हा पुन्हा पाहत राहते. म्हणूनच त्यांच्या आठवणी माझ्या मनावर सतत हावी होतात. कदाचित या स्वप्नामागे काहीच वास्तव नसेलही. मी ठरवलं, की आता फक्त स्वप्नांवरून मी माझ्या मुलीवर संशय घेणार नाही. थोडा आराम केला आणि उठून स्वयंपाकघरात नाश्ता बनवायला गेले. नाश्ता तयार करून मी विचार केला, की डिंपलसाठीही नाश्ता करून देऊ. मी जशी तिच्या खोलीकडे नाश्ता घेऊन गेले, तशीच दरवाजाजवळ पोहोचत होते, तेवढ्यात आतून येणारा आवाज माझ्या कानावर पडला. ती रडत होती. मी घाबरून गेले, की माझ्या मुलीला काय झालं आणि ती इतकी का रडते? ती रडता-रडता म्हणत होती, "मला आज तुझी खूप आठवण आली. लवकर ये, मी तुझ्याविना राहू शकत नाही." हे ऐकून मी हादरले. मी ताबडतोब दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा तो आतून लॉक होता. हे पाहून मी चकित झाले. मी जोरजोरात दरवाजावर ठोठावल्यावर थोड्याच वेळात डिंपलने दरवाजा उघडला. ती म्हणाली, "आई, तुला काय झालंय? तू असं का दरवाजा ठोकत होतीस?" "मी तर उघडायला येणारच होते, पण तू इतकं जोरजोरात वाजत होतीस, जणू काही भूकंपच आला आहे." मी विचार करत होते की तिला विचारावं ती कोणाशी बोलत होती. पण जेव्हा मी तिच्या हातात तिच्या वडिलांचा फोटो पाहिला, तेव्हा सगळं लक्षात आलं. ती कदाचित आपल्या वडिलांच्या आठवणीत हरवलेली होती आणि त्यांना मिस करत होती.
पण काहीतरी होतं जे माझं मन अजूनही अस्वस्थ करत होतं. मी तिला म्हटलं, "हे घे तुझा नाश्ता. तू खोलीतच खा. मी तुझ्यासाठी नाश्ता आणला आहे." आणि मी नाश्त्याची ट्रे तिच्या हातून दिली. तिनं काहीही न बोलता फोटो बाजूला ठेवला आणि नाश्ता करायला बसली. पण मी खूपच व्यथित झाले होते आणि पूर्णपणे गोंधळून गेले होते. मी मनात ठरवलं की आज शेवटची रात्र आहे. आजही मी डिंपलच्या खोलीत जाऊन कपाटाच्या मागे लपून सगळं पाहीन. रात्र झाली आणि मी पुन्हा तिच्या खोलीत जाऊन लपले. नेहमीप्रमाणे ती खुर्चीवर बसून टेबलावर ठेवलेली पुस्तकं उघडून अभ्यास करू लागली आणि त्यात पूर्णपणे गुंग झाली. थोड्याच वेळात अचानक तिच्या खोलीच्या खिडकीतून टकटक झाली. मी थक्क झाले की इतक्या रात्री कोण खिडकीवर येऊ शकतं. डिंपलने पटकन आपली पुस्तकं बंद केली आणि खिडकीकडे गेली. तिनं खिडकी उघडली आणि मला कोणीतरी आत उडी मारल्याचा आवाज आला. माझं काळजातलं धडधडणं वाढलं. डिंपल रडायला लागली आणि म्हणू लागली, "तू इतके दिवस का नाही आलास? तुला माहीत आहे ना, मी तुझ्यावर किती प्रेम करते. मला तर असं वाटतं की जर मी तुला आज फोन केला नसता, तर तू आजही आला नसतास." मी तुला एक गोष्ट सांगायला विसरले. सकाळी जेव्हा आपलं फोनवरनं बोलणं चालू होतं, तेव्हा अचानक आई आली होती. मला 100% खात्री आहे की आईने आपलं बोलणं ऐकलं असेल. म्हणून मी पटकन हातात पप्पांचा फोटो घेतला होता. मी असं केलं कारण आईला वाटावं की मी फक्त पप्पांच्या फोटोशी बोलत होते. हे ऐकून माझा चेहरा लाजेने खाली गेला आणि मला स्वतःचीच लाज वाटू लागली. माझ्या मुलीच्या बोलण्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. तेवढ्यात मला एका मुलाचा हसण्याचा आवाज ऐकू आला. तो म्हणाला, "तू आज खरंच वाचलीस. मी किती वेळा तुला म्हटलं की माझ्यासोबत चल, पण तू नाही आलीस आणि इथे बसून मला आठवून रडत राहतेस." हे ऐकून माझा संयम सुटला. मी बऱ्याच वेळेपासून त्यांच्या अशा अनाकलनीय आणि विचित्र बोलण्याचं ऐकणं सहन करत होते. म्हणून मी पटकन कपाटाच्या मागून बाहेर आले आणि दोघांपुढे उभे राहिले. माझ्या अचानक समोर येण्याने ते दोघं चकित झाले. त्यांचे डोळे विस्फारले गेले आणि ते फक्त मला बघत राहिले. डिंपल पुढे आली आणि चिडून म्हणाली, "आई, तू हे काय करतेस? तुला लाज नाही का वाटत का? तुझ्या मुलीच्या खोलीत लपून बसताना अशी घाणेरडी वागणूक तू मला कशी देऊ शकतेस?" माझ्या मनात रागाचा काहूर उठलं होतं. मी ओरडून म्हणाले, "बंद कर ही बकवास. अजून एक शब्द बोललीस तर मी तुझी जीभ बाहेर ओढून काढीन. तुला लाज वाटायला पाहिजे की तू अशा रात्री घरी कुठल्या तरी मुलाला बोलावतेस. कोण आहे हा? आणि आईला खोटं बोलून तुझ्या वडिलांची इज्जत मातीमोल करत आहेस." मी स्वप्नात सुद्धा कधी कल्पना केली नव्हती की माझी मुलगी अशी वागेल. फोनवर रडून आपल्या प्रियकराला घरी बोलावतेस आणि याला बघ, हा पळतही नाही, डोळ्यात डोळे घालून उभा आहे. त्याला वाटतंय की एक बेसहारा आणि म्हातारी बाई त्यांचं काही वावडं करू शकणार नाही. डिंपल म्हणाली, "आई, हा माझा प्रियकर नाही, हा माझा पती आहे. आम्ही दोघांनी लग्न केलं आहे." हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी थरथरत विचारलं, "काय? लग्न? कोण आहे मुलगा? कसं ओळखतेस त्याला?" डिंपल रडत सांगू लागली, "आई, मी खरं सांगते, हे माझे पती आहेत विराज. मला पप्पांच्या डायरीतून कळलं. त्याच डायरीत याचं घराचा ॲड्रेसही होता. पप्पांच्या डायरीत त्याच्याबद्दल सगळी माहिती लिहिलेली होती. आता मला सगळं समजलंय. आम्ही दोघं लहानपणापासून एकमेकांचे चांगले मित्र होतो. एकत्र खेळायचो. पप्पांनी आमचं नातं ठरवलं होतं. तो अनुराग अंकलचा मुलगा आहे. पप्पांनी डायरीत लिहिलं होतं, माझ्या मुलीचं लग्न मी माझ्या मित्राच्या मुलासोबत म्हणजे विराजसोबत करायचं ठरवलंय. माझ्या मुलीच्या जन्मानंतर मी माझ्या मित्राला वचन दिलं की माझी मुलगी मोठी झाल्यावर त्याच्या मुलाची बायको बनेल आणि माझ्यासाठीही त्यांनी लिहिलं होतं, डिंपल, जर मला काही झालं तर तू दुसऱ्या कोणालाही पसंत करू नकोस. ज्याला मी तुझ्यासाठी निवडलं आहे त्याच्याशीच लग्न कर. डिंपल रडत म्हणाली, "तुला लाज नाही वाटली का की एवढं मोठं सत्य तुम्ही माझ्यापासून लपवलं?" आजोबा आणि आजीबद्दल जे सांगितलं ते एक वेळ समजू शकते, कारण त्यांनी तुमच्यासोबत खूप वाईट केलं होतं. तू अनुराग अंकलच्या पत्नीबद्दलही सांगितलंस की त्यांनी तुमच्यावर अन्याय केला. पण तुझ्या आणि पप्पांच्या निर्णयामुळे, त्यांच्या वचनामुळे माझं आयुष्य ठरलेलं असताना तू कधीच विराजचं नाव का घेतलं नाहीस? तू माझं लग्न अजय अंकल यांच्या मुलगा चिराग सोबत लावायचं ठरवलंस,
कारण तुला भीती होती की कदाचित मला काहीतरी आठवेल की विराज माझा बालमित्र होता. विराजच्या आईनं तुझ्यासोबत काहीही केलं असलं तरी ती गोष्ट जुनी होती. माझ्या वडिलांनी माझं नातं विराजसोबत ठरवून ठेवलं होतं आणि त्याच्या वडिलांशी वचन दिलं होतं, म्हणून मी माझ्या वडिलांच्या वचनाला तोडू शकत नव्हते. मला तुझ्या कपाटात ठेवलेले पप्पांचे पत्र सापडले होते आणि त्याचबरोबर त्यांची डायरीही. मी त्यातली एक डायरी माझ्याजवळ ठेवली आहे आणि जेव्हा ती वाचली तेव्हा त्यामध्ये सगळं काही स्पष्ट लिहिलं होतं. त्यातच विराजचा पत्ता देखील लिहिलेला होता. म्हणून मी कॉलेजचं कारण देऊन एक दिवस विराजला भेटायला गेले आणि त्याला सगळी गोष्ट सांगितली. नशिबाने मला तो मुलगा मिळाला ज्याला माझ्या पप्पांनी माझ्यासाठी निवडलं होतं. आणि आता बघ आई, आम्ही दोघं एक झालोय. मी डिंपलच्या बोलण्याचं खूपच भावूक झाले आणि रडू लागले आणि म्हणाले, बेटी, तुझ्या पप्पांच्या मित्राच्या बायकोनं माझ्याबरोबर खूपच वाईट वागणूक दिली होती. मला भीती वाटत होती की जर तुझं लग्न त्या घरात झालं तर ती बाई तुझं आयुष्य नरक करेल. जिनं मला माफ केलं नाही ती तुला कधीच सुखाने जगू देणार नाही. आणि याच स्त्रीमुळे माझे सासू सासरे माझ्यावर अविश्वास ठेवून मला घराबाहेर काढू पाहत होते. मला वाटलं की जर मी तुझं लग्न विराजसोबत केलं तर ती बाई तुला नेहमी टोमणे मारल, तुला त्रास देईल आणि जर माझी मुलगी सुखी नसेल तर मी जिवंतपणीच मेल्यासारखी होईल. ज्यांनी मला माझ्या सासरात जगू दिलं नाही ती स्त्री आपल्या घरी सून म्हणून तुला कशी स्वीकारेल याची भीती वाटत होती. माझं बोलणं ऐकून डिंपल रडू लागली आणि म्हणाली, आई, मला माहिती होतं की तुझ्या वागण्यामध्ये नक्कीच काही कारण असेल, कारण मी माझ्या आयुष्यात कधीच तुझ्या काही चुकीचं पाहिलं नाही. आता मला सगळं कळलंय. पण आई, मी माझ्या वडिलांच्या दिलेल्या वचनाला पूर्ण करायचं ठरवलं होतं. इतक्यात माझा जावई विराज पुढे आला. दोन्ही हात जोडून म्हणाला, आंटी, वेळ खूप पुढे गेली आहे. आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. सगळे लोक बदलले आहेत, सुधारले आहेत आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. माझ्या आईची तब्येत खूपच खराब आहे. ती आता बेडवरून उठूही शकत नाही. कदाचित ज्यांची तुमच्यासोबत वाईट वागलं, देवाने त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा दिली आहे. आईला पॅरालिसिस झाला आहे. ती आता बोलू शकत नाही, ना हलू शकते. डॉक्टरांनी त्यांना थोडे दिवस दिले आहेत. तुम्ही माझ्यासोबत चला आणि त्यांना त्यांच्या चुकीबद्दल माफ करा. कदाचित आयुष्याचे शेवटचे काही क्षण त्या शांततेत जगू शकतील. माझी मुलगी डिंपल विराजसोबत आधीच लग्न करून बसली होती. आता माझ्याकडे नकार देण्याचा काहीच पर्याय उरला नव्हता. मी विराज आणि डिंपलसोबत त्यांच्या घरी गेले होते. तिथे गेले तेव्हा विराजची आई कावेरी खूपच वाईट अवस्थेत पलंगावर पडलेली होती. तिची अवस्था बघून मला खूपच वाईट वाटत होते. मला पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती बोलू शकत नव्हती, पण तिच्या डोळ्यातून असं जाणवत होतं की ती माझी माफी मागत आहे. मी तिच्याजवळ जाऊन म्हटलं, कावेरी, मी तुला माफ केलंय. आता आपली मुलं लग्न करून एकत्र आली आहेत. त्यांना आशीर्वाद दे. हे ऐकून कावेरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती रडू लागली. अनुराग भाऊसाहेबही मला पाहून खूप आनंदित झाले. त्यांनी सांगितलं की वहिनी, ज्या दिवसापासून कावेरीची तब्येत खालावू लागली तेव्हाच तिला उमजलं की तिनं तुमच्याशी चुकीचं वागलंय. देव तिला तिच्या कर्माची शिक्षा देतोय. तिला तुमची माफी मागायची होती, पण तिच्यात कधीच तेवढे धैर्य आलं नाही. ती म्हणायची की जेव्हा मी बरी होईन तेव्हा स्वतः रोहिणीकडे जाऊन तिची माफी मागेल. पण तिची तब्येत सुधारायच्या ऐवजी दिवसेंदिवस वाईटच होत गेली आणि ती तुमच्याशी माफीही मागू शकली नाही. एकदा डिंपल आमच्याकडे आली आणि तिनं सगळी गोष्ट सांगितली. मग मी स्वतः या दोघांचं लग्न लावून दिलं. आम्ही तुम्हाला सांगितलं नाही कारण आम्हाला माहिती होतं की तुम्ही या लग्नासाठी कधीच तयार होणार नाहीत, कारण तुमच्यासोबत खूप अन्याय झाला होता. पण मला माझ्या मित्राचं वचन पूर्ण करायचं होतं. अनुराग भाऊसाहेब माझ्यासोबत हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले, वहिनी, मी माझ्या पत्नीच्या वतीनं तुमच्या समोर माफी मागतो. कृपया तिला माफ करा आणि माझ्या मुलांना पण माफ करा, ज्यांनी तुमच्यापासून लपून लग्न केलं. माझी मुलगी आज आनंदी आहे हेच माझ्यासाठी खूप आहे. मी म्हणाले, जे झालं ते झालं. आता तुम्हाला लाज वाटायचं काही कारण नाही. मी कावेरीला माफ केलं. असं म्हणत मी परत घरी आले. पण दुसऱ्या दिवशी एक बातमी आली जी ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डिंपलनं सांगितलं की कावेरीचं निधन झालं. ही बातमी ऐकून मला खूप दुःख झालं. आता माझी मुलगी तिच्या सासरी राहते
आणि खूप आनंदात आहे. अशा प्रकारे माझ्या पतीचं स्वप्नही पूर्ण झालं आणि मीही आज समाधानी आहे. मित्रांनो, अशीच भावनिक आणि शिकवण देणारी कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अजून अशा नवीन-नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.